जे जे पळय 12 वर्सांचे जे पळय काम आसा लोकां पर्यंत आमी दवरलेले आसा तेजे मदीं आयज आमी आमचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत त्याच बरोबर आमचो सांताक्रूजचो MLA दुदाल त्याच बरोबर बाकीचे सगळे आमचे अधिकारी आणि आमचे मिडिया तुमकां सगळ्यांक म्हाजो माय मोगाचो येवकार. खरोखरच आज आमचे डबल इंजीन सरकार एक मोठे काम करीत आसा. आयज तुमी पळयलां आसतलें आमचो विश्वास की म्हणजे 12 साल विश्वास की मागीर सगळे प्रत्येक आमी आयज तुमच्या समोर दवरलेले आसा. खूब आनंद जाता कारण आमचो प्रायम मिनिस्टर एक आज तुमी कालच पळयला एक फ्रांसाक गेल्लो आसा एक बरें काम करीत आसा. तेका लागून जी 12 वर्सांत कितें उदरगत जाल्या ती सगळ्या लोकांच्या फुडल्यान आमी दवरलेली आसा. तेका लागून आमकां अशें तरी दिसता 2047 आमचे मोदीजीचें जे विजन आसा ते साकार करपाक लागून रात दीस आमचो मुख्यमंत्री सातत्याने आमकां गोंयांक लागून खूब मदत करीत आसता आनी भरपूर काम करता. आमचे गोंयचे मुख्यमंत्र्याचे विजन आसा 2037 हे गोंय विकसीत जावपाक जाय. प्रत्येक मनशा कडेन म्हाजें घर आसूं की म्हाजो फ्लॅट आसूं एक प्रत्येक जणांक एक न्याय दिवपाक एक घर दिवपाक हेका लागून खूब आमच्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केल्या. त्याच्या बद्दल हांव आमच्या मुख्यमंत्र्याचे अभिनंदन करता आणि आमच्या प्रायम मिनिस्टराचे कारण डबल इंजीन सरकार गोंयांत कशे पद्दतीन उदरगत करता हे सगळ्यांनी पळयल्लें आसा. तुमकां सगळ्यांक थँक्यू म्हणटा. देव बरें करूं. भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकाराक 12 वर्सां पुराय जाता. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे इलेक्टेड लॉंगेस्ट सर्विंग प्रायम मिनिस्टर आसात आणि ते प्रधानमंत्री म्हणण्यापेक्षा आपल्याक प्रधान सेवक म्हणून संबोधित करतात. आणि ह्या प्रधान सेवक जांकां 12 वर्सां पुराय जाता तांच्या खातीर हांव गोंयच्या जनतेच्या वतीन गोंयच्या सरकाराच्या वतीन सगळ्यात पयलीं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे खूब खूब अभिनंदन करता. 12 वर्साच्या कार्यकाळात आम्ही स्त्री शक्ती, नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या 4 पिलराचेर हे सरकार चलता. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या 2 तत्वांचेर आम्ही डेव्हलपमेंट करीत आसा. आणि हे सगळे करता आसतना हे पब्लिकाक कळप खूप गरजेचे आसा. आणि म्हणूनच अशा पद्धतीचे एक्झिबिशन म्हापसा बस स्टँड आसतले, पणजे बस स्टँड आसतले, मडगांव बस स्टँड आसतले आणि कुडचड्या बस स्टँड आसतले. या बस स्टँडाचेर आयज एक्झिबिशन लायल्या. एक्झिबिशन लावपाचो उद्देश सरकाराच्या वतीन जी योजना जर आपण घेवना तर ती योजना ही सामान्य मनशान घेवची हाज्या खातीर ह्या एक्झिबिशनाचो उद्देश आसा. नो डाऊट आमी केल्लें काम हें हायलायट करपाक जाय, लोकां पर्यंत पावपाक जाय. पण त्याच बरोबर एखादो युवा आसतलो तेणे एखादी जर स्टँडअप स्कीम आसतली, CM स्कॉलरशीप आसतली, अशा पद्धतीचे वेगवेगळे योजना घेवपाक जाय. त्यो घेवंक पावयना आसत जाल्यार ते ताका कळपाक जाय. एखादो सिनियर सिटीजन आसत किंवा एखादी विडो पेन्शन आसत हे तेच्या पर्यंत पावपा खातीर आमी सातत्यात काम करीत आसा. हांव परत एकदा समेस्त गोंयच्या जनतेच्या वतीन आमचे डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी हांच्यांनी ही 4 जाग्यार लायली एक्झिबिशन. गोंयच्या सगळ्या जनतेने विशेष करून युवा हांच्यांनी ही एक्झिबिशन पळोवन घेवची. A to Z पोस्टर्स म्हणजे इट सेल्फ एक्सप्लेन करता वॉट मोदीजी हॅज डन फ्रॉम द क्लीन इंडिया टू फिट इंडिया पर्यंत. आणि प्रत्येक नागरिका खातीर वेगवेगळे केल्ले योजना त्यांच्यानी आमी डिस्प्ले केल्ले तो त्यांच्यानी पळोवचो, तो त्यांच्यानी त्याचो फायदोय घेवचो. हाज्या खातीर परत एकदा 12 वर्साच्या निमित्तान माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे खूब खूब अभिनंदन करता. The voice for Goy.